रामकृष्णारी मंडळी, तर आज आलेली आहे रानात आणि रानात आज आम्हाला खुडायची ज्वारी. तर सगळ्यात आधी मी इथं आपली झाडं लावलेली आहेत आणि इथं बोर घ्यायचं आहे आपल्याला. तर ती बोरचा पॉईंट मालकाने बघायला सांगितला होता, कुठं आहे ती बघ म्हणून. तर ती पॉईंट बघायला मी वरती आली, तर तो पॉईंट तुम्हाला दाखवते. ही लाकडाची खुटी ठोकली आहे, इथं घ्यायचं आहे बोर. तर बोरची मशीन आल्यावर आपलं हे चाफ्याचं झाड बहुतेक जाणार आहे. आणि एवढ्या सगळ्या चाफ्यामध्ये हाच चाफा सगळ्यात जास्त सुंदर आला होता आणि ह्याला फुल पण आलं होतं. बघा किती छान आहे. वाचवता आला तर नक्कीच वाचवू. आणि हे बघा त्याला चिटकूनच ही बोरचा पॉईंट आहे. एवढी मोठी बोरची गाडी येणार म्हटल्यावर चाफ्याची शाश्वती कमी आहे. आणि आता आलेल्या आहेत बायका. तर मी चालली आहे ज्वारी खुडायला. सुनीता वगैरे आलेल्या आहेत. बघा वैशालीची चवळी. वैशालीच्या चवळीचा आत्ताच एक सीझन संपला आहे, तिला दुसरी चवळी लावली आहे. आणि आमच्या आलेल्या आहेत सुनीता मॅडम. करडई कधी काढून न्यायची? करडई जास्त काय टाकली नव्हती, मग आली नाही. आत कशी येईल ग, कडक कोपऱ्याने टाकाय पाहिजे होती. वंदा काकी इकडे बघा. थांबा, ती सांगा काय करते. ती काय करते सुनीता? खळ्याची पूजा करायचं काम चालू आहे. अगरबत्ती लाव इकडे एखादी, म्हणजे काम झालं. हां, वांदा काकी आहे तर गुरु सांगायला. आणि शेतकऱ्याची श्रद्धा. अगरबत्ती विजव तरी अगं, दे लावून अशी ओळखी एकदा. हां, हो दे राशीच्या राशी म्हण. आहे तर स्वामी समर्थ आपल्याला. पाच पेंड्यावर टाका. टाका की 5 पेंड्यावर टाका. काय लई लांब जायचं आहे तेव्हा. असं कर तोंड सुनीता. हां, यंदा ज्वारी आपली असल्या रानात आहे. पुढच्या वर्षी हीच ज्वारी दणकावून येणार आहे बघा आपली. दगड बिगड उचलणार जरा आपण उन्हाळ्यात. दगड उचलल्यावर किती बी ज्वारी मस्त येईल. ह्यात तूर करायची पुढच्या वर्षी, उडीदन तूर. हां, खळ्याला तळवट टाकून ठेवलाय. आता ही तळवटावर भाकरी ठेवायला सांगितली वांदा काकीने. ह्या पेंड्यांची पूजा झालेली, 5 पेंड्यांची. सुनीता अगरबत्ती विजवायची का राहून द्यायची? अगरबत्ती विजवायची का? हां, बघा आता ही खळ्यात भाकरी ठेवली बरोबर मधोमध. ही पाणी पिलं तर चालतंय का? पिऊ का देवाला ठेवलंय पाणी? पेंड्यांची पूजा करून ज्वारी खुडायला सुरुवात झाली. हळदी कुंकाच्या पुढ्या जात्याला उडून लाव मला आधी. वंदा काकी सूर्य कुठे दिसतोय का? आता सुम्हाला आते आलेत. वयसाच्या सासूबाई. हो का, इथं वयसाचं घर आहे. बाता टाकायला आलेलं आहे इथं. आणि आमचं चालू आहे. इथं खळं केलंय. ही माझी पात आहे. आणि ही सुनीता आणि वंदा काकी तर तुम्हाला दिसतातच. हां, कशाला नाही भाकरीला. हो का, ज्वारी भरपूर चांगली आली ज्वारी, पण त्याच्यात कानी कवळ भरपूर जलमली. तर कानी कवळ म्हणजे काय ती सुनीता दाखवते. सुनीता ही खालचं कणीस घे. ओके, हे 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 पूर्ण भरलंय. तर बघा ही कानी कवळचं कणीस आहे. तर ही कानी कवळ म्हणजे काय सुनीता एक खोलून दाखवते काळं कसं निघते. बघा हे बघा, हे असं भाकरी ह्यानी काळी होत्या. तर चुरगळलं तर ही डायरेक्ट ह्याच्यातनं ज्वारी न निघता, पीठ न निघता काळं निघते. बघा हे का, ही अशी कणसं भरपूर आलेली आहेत. तर काय करायचं असं झाल्यावर शेतकऱ्यांनी? पियर हे बघा असं होतंय. तर सुनीताबाईची भरली पाटी.
पाणी प्यायला सुट्टी झालेली आहे आणि आमच्या गावातून निवडून कोण आलंय हे काय आम्हाला कळेना. आता कुणाला विचारावं. दोन वाजलेले आहेत, जेवायला सुट्टी झाली. आता मनीषाताई घास कापतायत. माझा डबा इथंच ठेवलेला आहे. आता मी डबा घेऊन सुनीताच्या घरी जाणार आहे. तर सुनीताच्या इथं जेवायला चाललोय आम्ही. आता वांग्याची भाजी आणली आहे, लोणचं आहे, सुनीताने मटकी केली आहे, वंदा काकीने भेंडी आणली आहे, टोमॅटोची चटणी आहे, गाजरं, केळी, काकडी, कांदा आहे वाला. आणि सासूबाई आमच्या हे बघा, ह्याव का सासूबाई चलते ते. हा, इकडे एक पाय आणि तिकडे एक पाय. त्याला तांदूळ चाळायच्यात. आणि सुनीताचं लोणचं एक नंबर आहे बघा, कसं काय जबरदस्त लोणचं आहे. आत्या येत आहे का मग ज्वारी खोडायला का हो? जेवण झालेत, आम्ही चाललोय आता. 3 वाजलेत. संपली सुट्टी, संपली. सासूबाईंना तांदूळ पकडायचे, त्यामुळे ते येणार नाहीत. आता ही सुनीताचं घर आहे आमच्या. सुनीताचं घर तर किती वेळा दाखवले. हे बघ, हे नारळाचं झाड. हात घ्यायची फुलं संपली का? त्या दिवशी आमच्या सारिका ताई लय म्हणायच्या, अयो किती ग फुलं येतं म्हणायच्या. आणि इकडं आमच्या सुनीताने चवळी लावली. बसल्या आमच्या सासूबाई तांदूळ पकडायला. किती तांदूळ असं इकडं लावली चवळी. दादांचा आराम चालू आहे. केळी कोणाची सुनीता? तुझीच आहे का? गावरान लय गावरान येईल का नाही एखादी? बर बर बर. पिकला की फोन करा, आम्ही येते. थांब 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 थांब, मला दे. प्यायचंच घेतलंय ना तू? बस का बंद. हा, नाही नाही आता लगेच घ्यायचं. हा हा, चला माझं ग. हाय हाय. पाणी प्यायला सुट्टी झाली. आमच्या वैशाली मॅडमने पेरू दिलाय. पेरू चिरून खायचं काम चालू आहे सुट्टीत. अजून दुपारचं जेवलेलं खाली गेलं नाही. सुनीता वाकून मुडती. सुनीताचं गेलं असेल. तवर पेरू खायचं काम. मला एकच फोड द्या. कामावरनं सुट्टी झाली. चला सुनबाई, झाली का तुमचं शेणाचं झाडलोट? झाली का नाही? आता आलेली आहे रानातून घरी आणि ठेवलेला आहे चहा कंटाळा जाण्यासाठी. तर बघा, चहा उकळायला ठेवलाय मी. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. थँक्यू.